नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी अखेर न्यायालयाने काय निकाल दिला? आरोपीला दोषी ठरवल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला तुला कोणती शिक्षा द्यावी असा सवाल का केला आणि त्यावर आरोपीने नेमकं काय उत्तर दिलं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल लागला आहे. विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 15 दिवसात 1200 पानी आरोपपत्र दाखल केले होते. CCTV फुटेज, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक पुरावे, तांत्रिक पुरावे आणि 55हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा खटला चालवण्यात आला. निकाल देताना न्यायाधीशांनी हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ, घृणास्पद आणि अमानवी असल्याचे नमूद केले. तसेच आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याचेही निरीक्षण नोंदवले. दोषी ठरल्यानंतर न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची असा प्रश्न विचारला. मात्र आरोपीने पुन्हा आरोप नाकारत वेगळे स्पष्टीकरण दिले. त्यावर न्यायाधीशांनी तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे असे सांगत त्याला खाली बसण्यास सांगितले. आता या प्रकरणात भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील शिक्षेबाबत तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.